नमस्कार मित्रांनो, आज आपण परत आणखी एक विज्ञानाचा प्रयोग करूया। आता बघा, या ठिकाणी आपण कन्सेप्ट ऑफ डेन्सिटी अँड कन्सेप्ट ऑफ सरफेस टेन्शन हे दोन टॉपिक या ठिकाणी आज एकाच प्रयोगातून या ठिकाणी दाखवणार आहोत। तर बघा, डेन्सिटीचा अर्थ काय असतो? डेन्सिटी म्हणजे असते मास पर युनिट व्हॉल्यूम, मास डिवाइडेड बाय व्हॉल्यूम, इट इज कॉल्ड डेन्सिटी। तर बघा, आणि सरफेस टेन्शन काय भाग असतो? तर सरफेस टेन्शन एक स्ट्रेचिंग फोर्स असतो ऑन द लेयर ऑन द सरफेस ऑफ द लिक्विड का सरफेस ऑफ द वॉटर। जसे की समजा त्या पाण्यामधून एखादा कीटक जर चालत असेल, तर शांत पाणी असेल, त्याच्यामधून कीटक चालत असेल तर त्याच्यामध्ये तो प्रेस करतो, त्याच्या पायाला प्रेस होतं आणि परत त्या ठिकाणी तो सेफ म्हणजे त्या ठिकाणी जी लेव्हल आहे ती लेव्हल त्या वॉटरची पूर्णपणे येऊन जाते। तर बघा, त्याला आपण सरफेस टेन्शन असं म्हणतो, म्हणजे स्ट्रेचिंग फोर्स ऑन द सरफेस ऑफ लिक्विड। आता जर तुम्ही म्हणाल की फिजिक्समध्ये त्याची डेफिनेशन थोडी वेगळी आहे की द फोर्स पर युनिट लेंथ ऍक्टिंग ॲट राईट अँगल्स टू द इमॅजिनरी लाईन ड्रॉन ऑन द फ्री सरफेस ऑफ द लिक्विड, तर दॅट इज फोर्स पर युनिट लेंथ आहे। आणि डेन्सिटी काय असतो? डेन्सिटी इज द मास पर युनिट लेंथ, म्हणजे ज्याचं व्हॉल्यूम कमी त्याची डेन्सिटी जास्त, कारण इन्व्हर्सली प्रोपोर्शनल रिलेशन आहे। बघा, आता ज्याची डेन्सिटी कमी असेल ती वस्तू पाण्यावरती तरंगेल, ज्याची डेन्सिटी जास्त असेल ती वस्तू पाण्यावरती तरंगणार नाही, अर्थात ती त्यामध्ये बुडेल, पाण्यामध्ये बुडेल। आता बघूया, या ठिकाणी या प्रयोगामध्ये मी दोन ग्लास घेतले आहेत, एकामध्ये प्युअर वॉटर घेतला आहे आणि या दुसऱ्या ग्लासमध्ये फक्त त्याच्यामध्ये मीठ ॲड केलं आहे। मीठ म्हणजे तुमचं साल्ट त्या ठिकाणी ॲड केलेलं आहे, साल्टी वॉटर आहे आणि या ठिकाणी प्लेन वॉटर आहे। तर बघू आपण, आता मी हे जे लिंबू आहे हे याच्यामध्ये टाकतो। बघा मित्रांनो, हे लिंबू याच्यामध्ये पूर्णपणे बुडालं, म्हणजे आता काय झालं, लिंबाची डेन्सिटी पाण्याच्या डेन्सिटीपेक्षा निश्चितच जास्त झाली। आता हे साल्टी वॉटर आहे, या साईडचं जे साल्टी वॉटर आहे त्याच्यामध्ये मीठ ॲड केलं आहे, फक्त व्हिडिओ मोठा होऊ नये त्यामुळे मी त्या ठिकाणी अगोदरच ते द्रावण तयार करून घेतलं आहे। तुम्ही घरी सुद्धा हा प्रयोग करू शकता। बघा, हेच लिंबू मी या ठिकाणी काढतो आणि आता हे टाकतो साल्टी वॉटरमध्ये। बघा, साल्टी वॉटरमध्ये टाकल्यानंतर बघा मित्रांनो, या ठिकाणी या साल्टी वॉटरमध्ये लिंबू तरंगत आहे, म्हणजे आता मात्र लिंबाची डेन्सिटी कमी झाली, पाण्याची डेन्सिटी। आता डेन्सिटी का वाढली असेल पाण्याची? याचं कारण काय असेल? तर याचं कारण असं आहे मित्रांनो की जर आपण सोल्युबल इम्प्युरिटी जर ॲड केली, पाण्यामध्ये जर ॲड केली, तर त्या ठिकाणी सरफेस टेन्शन ऑफ द वॉटर इन्क्रीजेस, सरफेस टेन्शन वाढतं। तर सोल्युबल इम्प्युरिटीज कोणत्या आहेत? जसं की समजा पाणी आहे, जसं की समजा तुमचं मीठ आहे, साखर आहे, शुगर आहे, या गोष्टी जर त्याच्यामध्ये ॲड केल्या तर सरफेस टेन्शन ऑफ द लिक्विड इन्क्रीजेस। आणि सरफेस टेन्शन म्हणजे स्ट्रेचिंग फोर्स वाढल्यामुळं लिंबू पाण्यावरतीच तरंगतं, खाली ते जात नाही। त्याचबरोबर पाण्याची डेन्सिटी लिंबाच्या डेन्सिटीपेक्षा, साल्टी वॉटरच्या पाण्याची डेन्सिटी लिंबाच्या डेन्सिटीपेक्षा जास्त होते आणि लिंबाची कमी होते, आणि म्हणून त्या ठिकाणी लिंबू पाण्यावरती तरंगतं। म्हणजे थोडक्यात आपण पाहिलं की ज्याची डेन्सिटी कमी ती वस्तू त्या याच्यावरती तरंगते, पाण्यावरती तरंगते, आणि डेन्सिटी वाढली तर मात्र ती पाण्यामध्ये बुडते। सरफेस टेन्शन आणि डेन्सिटी असा दोन्ही एकत्रित संगम आहे, आणि आपण अशा छोट्या छोट्या प्रयोगामधून या सगळ्या गोष्टी आपण समजून घेणार आहोत। आणि या ठिकाणी आपण थांबतोय। धन्यवाद।